या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, एकीकडे कमळी अन्नपूर्णाने दिलेली साडी नेसून पूजेसाठी छान तयार होत असते, तर दुसरीकडे अनिका ऋषीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तयार झालेली असते आणि ती हसतच आरशामध्ये स्वतःला बघत म्हणत असते की आज काही करून मी ऋषीचं मन जिंकून घेणारच. तर दुसरीकडे ऋषीसुद्धा पूजेसाठी तयार होतो आणि मग त्यानंतर राधिकासोबत अन्नपूर्णाकडे जाण्यासाठी निघतो. त्यानंतर आपण पाहतो की कमळी आणि निंगी अन्नपूर्णाच्या घरी येतात, पण जेव्हा ही अनिका त्या दोघींना पाहते तेव्हा ती खूपच चिडते आणि मग ती त्यांना विचारू लागते की तुम्हा दोघींचं इथे काय काम आहे? काल माझी गाडी धुवून तुमचं समाधान झालेलं नाहीये का? आज काय इथे तुम्ही भांडी धुण्यासाठी आला आहात का? आणि त्यावेळी कमळी तिला म्हणते की हे बघ अनिका, आमचा तुझ्याशी काही संबंध नाहीये, आम्हाला इथे अन्नपूर्णा आजींनी पूजेसाठी बोलावलंय. आणि ते ऐकून अनिका चिडूनच तेथून निघून जाते. त्यानंतर मग ऋषीची गाडी तिथे येते, त्यामुळे निंगीला आणि कमळीला खूप आनंद होतो. पण मग कमळी निंगीला सांगते की तू ऋषी सरांकडे जा, मी अन्नपूर्णा आजींना भेटून येते. आणि त्यावर निंगी हो म्हणत बाहेर जाते, तर कमळी अन्नपूर्णाच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अन्नपूर्णा त्यांच्याच घरी काम करणाऱ्या एका ताईंना आजोबांच्या पायांना तेल लावून मालिश कशी करायची हे सांगत असतात. मात्र त्या ताईंना व्यवस्थितपणे मालिश करता येत नसते आणि त्यामुळे आजोबांना खूप त्रास होत असतो. आणि हे पाहून अन्नपूर्णालाही वाईट वाटतं. कमळी तिला विचारते की आजी काय झालं? तर अन्नपूर्णा म्हणत असते की बघ ना गं कमळी, हे लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून मी अनेक देवधर्म केले, उपास तापास केले, पण कशाचाही फरक पडत नाही. हे पुन्हा कधी त्यांच्या पायावर उभे राहणार, कधी चालू लागणार, कधी बोलायला लागणार काय माहिती. तर कमळी हसून म्हणते की आजी आजोबा तुम्ही काही काळजी करू नका, आपण फक्त देवावर विश्वास ठेवायचा, देव एक ना एक दिवस सगळं ठीक करेल. आणि ते ऐकून अन्नपूर्णा आणि सदानंदही हसून मान डोलावतात. आणि मग त्यानंतर अन्नपूर्णा बारकाईने कमळीकडे पाहते. कमळी त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असते. अन्नपूर्णा तिचं कौतुक करत म्हणते की किती छान दिसतेस ग तू, आणि हा रंगसुद्धा तुझ्यावर उठून दिसतोय. आणि ते ऐकून कमळीलाही आनंद होतो. आणि मग ती अन्नपूर्णाचा आणि सदानंदाचा आशीर्वाद घेते आणि म्हणते की जेव्हा मी आमच्या गावाकडे नवीन कापडं घालायचे ना, तेव्हा माझी आई मला नेहमी म्हणायची की नवीन कापडं घातल्यानंतर आबांचा आशीर्वाद घ्यायचा. आणि ते ऐकून अन्नपूर्णा म्हणते की खरंच तुझ्या आईने तुझ्यावर उत्तम संस्कार केलेत. आणि मग त्यानंतर कमळी अन्नपूर्णाला म्हणू लागते की आजी हवं तर आजोबांच्या पायांची मालिश मी करते, तुम्ही जाऊन पूजेची तयारी करा. आणि हे ऐकून अन्नपूर्णालाही आनंद होतो आणि मग ती पूजेच्या तयारीसाठी जाते. तर कमळी आजोबांच्या पायांना तेल लावत त्यांची मालिश करायला सुरुवात करते. आणि त्यावेळी ती आजोबांना सांगतही असते की तुम्ही ना आधी मनाशी असा विचार करा की मला काही झालेलं नाहीये, मी एकदम ठणठणीत बरा आहे, मग बघा तुमचा 80% आजार तिथल्या तिथे बरा होईल. आणि ते ऐकून आजोबाही हसून मान डोलावत होकार देतात. मग कमळी त्यांच्याशीच गप्पा मारत बसते, त्यांना इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत राहते. आणि तिचं ते बोलणं ऐकून आजोबांनाही खूप आनंद होतो. पण त्यावेळी नेमकी अनिका आणि कामिनी त्या ठिकाणी येतात. आणि कमळीला पाहून त्या दोघीजणी हसतच म्हणू लागतात की अरे अरे कमळी, अगं तुझ्यावर ही काय वेळ आली आहे? अनिका म्हणत असते की अगं ग्रॅनी आजी, तुला माहिती आहे का, या कमळीने ना काल फक्त 500 रुपयांसाठी माझी कार साफ केली आणि आता बघ पैसे मिळवण्यासाठी ही माझ्या आजोबांचे कसे पाय दाबते. आणि अनिकाचं असं बोलणं ऐकून कमळीला वाईट वाटतं, पण ती काही बोलत नाही. तर ती कामिनी हसतच म्हणते की काय गं कमळे, तुला पैशांची खूप गरज आहे का? आणि जर इतकीच गरज असेल ना तर मग ठीक आहे, आता तू माझे पायसुद्धा चेपून दे, मी तुला त्या बदल्यात 1000 रुपये देईल. आणि हे ऐकून अनिका हसतच म्हणते की ग्रॅनी आजी 1000 रुपये खूप होतात, पण ठीक आहे देऊ शकतेस तुला 1000 रुपये. आणि मग ती कामिनी खुशाल खुर्चीवर पाय पसरून बसते आणि कमळीला म्हणते की चल आता माझे पायसुद्धा दाबून दे. आणि ते ऐकून कमळीला काय करावं ते सुचत नाही. तर आजोबा रागातच अनिकाकडे आणि कामिनीकडे पाहत असतात, पण त्या बिचाऱ्यांना मात्र काहीच करता येत नाही. परंतु तितक्यात अन्नपूर्णा त्या ठिकाणी येते. ती हा सगळा प्रकार बघते आणि मोठ्यानेच कामिनीवर आणि अनिकावर ओरडते. तर कामिनी खुशाल तिला म्हणू लागते की अगं वहिनी, मी काही चुकीचं बोलत नव्हते, उलट या कमळीला पैशांची मदत व्हावी ना म्हणून मी तिला सांगत होते की माझे पाय दाबून दे, मी तुला त्या बदल्यात पैसे देईल. आणि हे ऐकून अन्नपूर्णा म्हणते की तिला तुझ्या या असल्या मदतीची काही गरज नाहीये आणि तू कोणत्या उद्देशाने बोलत होतीस ना ते मला चांगलंच माहिती आहे. आणि मग ती त्या अनिकाला देखील चांगलंच सुनावते आणि म्हणते की तुझे आजोबा इतकी वर्ष झाले आजारी आहेत, पण कधीही तू त्यांना बघण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी इथे आली नाही. आणि आज जरी ही मुलगी त्यांची सेवा करते तर तुझ्या का पोटात दुखतंय गं? आणि ते ऐकून अनिका खाली मान घालते.
मात्र कामिनी लगेच तिच्याजवळ जाते आणि अन्नपूर्णासोबत भांडू लागते. ती म्हणत असते की काय गं वहिनी, या बाहेरच्या मुलीसाठी तू तुझ्या सख्ख्या नातीवर का ओरडतेस, तिला का बोलते? आणि त्यावेळी अन्नपूर्णा स्पष्टपणे म्हणते की हे बघ, मी अनिकाला जे काही बोलते ना ते तिच्या चांगल्यासाठीच. खरं तर ना हा सगळा फक्त आणि फक्त संस्कारांचा प्रश्न आहे. अनिकावर तिच्या आईने अजिबात चांगले संस्कार केले नाही, मात्र दुसरीकडे या मुलीवर तिच्या आईने खूप उत्तम संस्कार केले आहेत. आणि हे ऐकून कामिनी आणि अनिका खूपच चिडतात. तर अन्नपूर्णा कमळीला घेऊन तेथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो की अनिका रागातच तिच्या रूममध्ये जाते. ती खूप जास्त वैतागलेली असते. कामिनी कसंबसं तिला शांत करते, तिला समजावते. मात्र अनिका म्हणत असते की त्या आजीने माझा अपमान केला आणि त्या कमळीचं कौतुक केलं. आता ना मला या घरात थांबायचंच नाही आहे, मी कुठेतरी बाहेर निघून जाते. पण त्यावेळी कामिनी कसंबसं तिला थांबवते आणि म्हणते की अनिका, तुझ्या घरातील पूजा आहे आणि जर तूच अशी घरातून निघून गेली तर ते बरं दिसेल का? आणि हे बघ, असं वागून ना तू त्या कमळीला जिंकवतीयस, त्यामुळे घरातच थांब. पण अनिका म्हणत असते की ग्रॅनी आजी, मी घरात थांबून काय करू, मला ना सतत त्या कमळीचं तोंड बघावं लागेल. पण त्यावेळी कामिनी हसतच तिला सांगते की असं काही होणार नाही आहे. आपल्या घरातील पूजा सुरू होण्याच्या आधीच ती कमळी इथून निघून जाईल आणि ते देखील स्वतःच्या पायांवर चालत नाही तर ॲम्ब्युलन्समध्ये. आणि हे ऐकून अनिका तर खूपच खुश होते. दुसरीकडे आपण पाहतो की निंगी ऋषीकडे जाते. ऋषीची गाडी पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो आणि मग ती त्या गाडीबद्दलच ऋषीसोबत बोलत बसते. ऋषी देखील हसतच तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. दुसरीकडे अनिका आणि कामिनी रूममध्ये असतात. तितक्यात घरातील एक सर्वंट तिथे येते आणि अनिकाला सांगते की बाहेर ऋषी साहेब आलेत. त्यामुळे अनिकाचा आनंद तर गगनात मावेनासा होतो आणि ती उड्या मारत धावतच बाहेर जाते. आणि तिचा तो आनंद पाहून कामिनी खूप खुश होते आणि स्वतःशीच बोलत म्हणू लागते की माझी अनिका खरंच खूप साधी भोळी आहे. तिचं या ऋषीवर खूप प्रेम आहे. तो आला आहे हे कळताच तिला किती आनंद झाला आणि आता मला तिचा हा आनंद अजून वाढवायचा आहे, त्या कमळीला कायमचं या शहराच्या बाहेर काढून. तर दुसरीकडे निंगी आणि ऋषी बोलत असतानाच अनिका धावत तिथे येते आणि ऋषीला मिठी मारते. मात्र तो ऋषी तिला पटकन बाजूला करतो आणि निंगीला सांगतो की तू आतमध्ये जा, मी गाडी पार्क करून येतो. त्यामुळे निंगी तेथून निघून जाते. तर अनिका ऋषीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. ती त्याला विचारत असते की मी काल तुला जो कुर्ता गिफ्ट केला होता तो तू घालून का नाही आला? पण ऋषी तिच्याशी काही न बोलता सरळ गाडी पार्क करण्यासाठी जातो. अनिका मात्र याच आनंदात असते की ऋषी पूजेसाठी आला आहे. दुसरीकडे इतर पाहुणे देखील पूजेसाठी येतात. राजन त्या सगळ्यांचं हसतमुखाने स्वागत करत असतो. तर दुसरीकडे ऋषी आल्यामुळे ती अनिका वेगळ्याच आनंदात असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कामिनीही खुश होते. पण तितक्यात कमळी त्यांना वरून येताना दिसते आणि त्यामुळे अनिकाचा चेहरा पडतो. पण त्यावेळी कामिनी तिला सांगत असते की अनिका, अजिबात सॅड होऊ नको. आता बघ तू या कमळीचं काय होतंय ते, कारण मी ना त्या पायरीवर तेल सांडवून ठेवलंय. आता कमळी तेथून पडणार आणि ॲम्ब्युलन्समधूनच थेट हॉस्पिटलमध्ये जाणार. आणि हे ऐकून अनिका तर खूपच खुश होते आणि मग त्या दोघीजणी कमळी एकदाची कधी त्या पायरीवरून घसरून पडते याची वाट बघत बसतात. आणि मग शेवटी कमळीचा त्या तेलावरून पाय घसरतो, ती पायरीवरून खाली पडणारच असते. पण तितक्यात ऋषी तिथे येतो आणि तो कमळीला हात देऊन सावरतो. आणि त्यावेळी कमळीच्या हातामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचे जे ताट असते ते देखील उडले जाते आणि त्या सगळ्या पाकळ्या या दोघांच्या अंगावर पडतात. आणि हे पाहून अनिकाला आणि कामिनीला मोठा धक्काच बसतो. त्या दोघी रागातच तेथून निघून जातात. त्यानंतर राधिका, निंगी आणि इतर सगळेजण तिथे येतात, कमळीची विचारपूस करतात. तर ती ठीक असल्याचं सांगते आणि मग त्यानंतर ती ऋषीचे आभार मानते. तर निंगी पटकन कमळीला बाजूला घेऊन जाते आणि तिला म्हणू लागते की अगं कमळे, तू सतत इथे तिथे धडपडत असते आणि ऋषी सर एकदम वेळेवर येत हिरोसारखे तुला वाचवतात. मला ना खरंच तुम्हा दोघांना बघून खूप छान वाटतं. आणि बघ ना, आज तर तुम्ही दोघांनी सेम सेम रंगाचे कपडेसुद्धा घातलेत, अगदी हिरो हिरोईनच वाटतं तुम्ही. आणि ते ऐकून कमळी मात्र खूपच घाबरते आणि मग ती ऋषीपासून दूर दूर पळू लागते. त्यामुळे ऋषीला आश्चर्य वाटतं. दुसरीकडे गुरुजी घरी आलेले असतात. राजन आणि अन्नपूर्णा त्यांचं स्वागत करतात आणि मग ते गुरुजी अन्नपूर्णाला सांगतात की ताई, काळजी करू नका, आता फक्त थोडे दिवस आणि
मग तुमच्यावरील सगळी संकटं दूर होणार आहेत. त्यामुळे अन्नपूर्णाला आणि राजनला खूप आनंद होतो. त्यानंतर आपण पाहतो की घरी आलेल्या पाहुण्यांना कमळी काय हवं नको ते बघत असते आणि त्यावेळी ऋषी कौतुकाने तिच्याकडे पाहत असतो आणि ही गोष्ट अनिकाला अजिबात आवडत नाही. ती ऋषीकडे जाते, मात्र ऋषी तिला इग्नोर करतो आणि कमळीच्या पाठोपाठ जातो. मात्र कामिनी अनिकाला समजावते आणि शांत राहायला सांगते. त्यानंतर आपण पाहतो की ऋषी कमळीच्या पाठोपाठ एका रूममध्ये जातो आणि त्यामुळे कमळी घाबरते. ती ऋषीवर ओरडतच विचारते की ऋषी सर, हे काय चाललंय तुमचं? तुम्ही सतत माझ्या पुढे मागे काय फिरत असता? जर कोणी बघितलं तर त्यांना काय वाटेल? आणि ते ऐकून ऋषी म्हणतो की अगं कमळी, काय बोलतेस तू? मी ते तुला वेगळं काहीतरी सांगण्यासाठी आलो होतो. मात्र कमळी काही ऐकून घेतच नाही आणि सरळ तेथून जाण्यासाठी निघते. पण ऋषी तिचा हात पकडून तिला थांबवतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की पूजेची सगळी तयारी झालेली असते. अन्नपूर्णा गुरुजींना विचारत असते की जर अजून काही हवं असेल तर नक्की सांगा. आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की नाही ताई, अजून काही नको आहे. फक्त मला तुम्हाला हे असं सांगायचं होतं की तुम्ही ही पूजा तुमची थोरली नात लवकरात लवकर घरी यावी म्हणून करताय ना? त्यावेळी अन्नपूर्णा हो म्हणते. तर गुरुजी म्हणतात की मग ही पूजा जर तुमच्या छोट्या नातीने केली ना तर अगदी उत्तम होईल. आणि ते ऐकून अन्नपूर्णा म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, मी लगेच अनिकाला बोलावते. पण त्याआधीच कामिनी अनिकाकडे गेलेली असते. दुसरीकडे ऋषी काय बोलतोय हे ऐकून न घेता कमळी सतत बोलत असते. ती ऋषीला म्हणत असते की एकतर ना तुमच्या आणि माझ्या ड्रेसचा कलर सेम आहे, त्यामुळे ती निंगी म्हणते की तुम्ही दोघेजण अगदी हिरो हिरोईनसारखे दिसताय. आणि आता जर लोकांना आपल्यावर संशय आला ना तर काय होईल तुम्हाला कळतंय का? त्यामुळे तुम्ही उगाच ना माझ्या मागे पुढे करू नका. आणि कमळीचं असं बोलणं ऐकून ऋषी डोक्यालाच हात लावतो. तो म्हणतो की अगं मी काय बोलतोय ते ऐकून तरी घे. मला तुला फक्त इतकंच सांगायचं होतं की तुझा गजरा निघाला आहे, तो व्यवस्थित लाव म्हणजे तू छान दिसशील. आणि ते ऐकून कमळी रागातच म्हणते की तुमचं लक्ष माझ्या गजऱ्याकडे का आहे? आणि मग ती तो गजरा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते, पण तिला ते काही जमत नाही. म्हणून मग ऋषी तिला मदत करतो आणि तेथून निघून जातो. कमळी मात्र त्याचाच विचार करत उभी राहते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.